नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. मला आणि मुलगी प्रणिताला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट केलाय सुशील कुमार शिंदे यांनी. प्रणितीला आधी ऑफर दिली होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला असं शिंदे म्हणाले. शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस भवनामध्ये आयोजित सभेत बोलताना भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. मात्र सुशील कुमार शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट केलेला आहे. मला आणि माझ्या मुलीला प्रणितीला भाजपकडून ऑफर होती असं सुशील कुमार शिंदे म्हणाले. आधी प्रणितीला संपर्क साधण्यात आला आणि नंतर मलाही भाजपत येण्यासाठी विचारलं गेलं. याविषयीच वक्तव्य केलंय सुशील कुमार शिंदे यांनी. नहीं, वो लड़की हमारी कांग्रेस की, वो जान गए तक वो कांग्रेस में ही रहेंगे. उसको कितनी ऑफर आ गई थी बीजेपी से, लेकिन वो टस से मस नहीं होगी. हम भी वैसे ही है. हम कुछ भी हमारे को बताया, अमीश बताया, तो हम इस तरह की बातें कभी नहीं करेंगे. यहाँ जिएंगे या मरेंगे, यही कांग्रेस में रहेंगे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. सागर, आपण बघतोय सुशील कुमार शिंदेंनी खूप मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांना त्यांच्या मुलीला प्रणितीला भाजपकडून ऑफर होती असं ते म्हणतात. काय सांगाल? काँग्रेस मुक्त ही भूमिका अमित शहांनी घेतली होती, पण काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांशी वेगवेगळ्या संपर्क सुरू आहे, वेगवेगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने संपर्क सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आता सुशील कुमार शिंदेंनी जे वक्तव्य केलंय ते मोठा एक गौप्यस्फोट म्हणावा लागेल. एक कारण की माजी केंद्रीय गृहमंत्री, सभागृहाचे नेते होते सुशील कुमार शिंदे. अशा परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर एका बाजूला रणजितसिंह मोहिते वडिलांचा पक्षप्रवेश असेल, काल नाईक निंबाळकरांचा पक्षप्रवेश असेल, तसंच सुजय विखेंचा पक्षप्रवेश असेल, म्हणजे कुठे वसंतदादांचे नातू यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आता ते नेमके कुठे जातील हे चित्र पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदेचं हे वक्तव्य हे मोठी गोष्ट आहे. पण नेमके शिंदेंनी हे वक्तव्य आत्ताच का केलं याची देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा होणार आहे. कारण की येणाऱ्या निवडणुकीच्या दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकमेकांना अशा स्वरूपाचे संपर्क केले जात असतात. प्रत्येक गोष्ट बाहेर सांगितलीच जाते अशातला भाग नसतो. एक गोष्ट आहे, सुशील कुमार शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. याचं कारण आहे की ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री मोदी होते त्यावेळेस सुशील कुमार शिंदे हे केंद्रामध्ये महत्वाच्या पदांवर होते. एकतर ते ऊर्जा मंत्री होते, कालांतराने ते गृहमंत्री होते. यांना त्या कारणाने संपर्क वेगवेगळ्या सार्वजनिक कामांसाठी असेल किंवा व्यक्तिगत कामांसाठी असेल शिंदेंचा आणि मोदींचा झाला होता. पण अशा स्वरूपाचं वक्तव्य शिंदेंचं हे नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदेंनी मुद्दामून केलं आहे की वास्तविकतेत भाजपाकडनं असा संपर्क झाला होता, याची कारण मीमांसा पुढच्या काही दिवसांमध्ये होईल. नक्की नक्की. सागर, असेच संपर्कात रहा. अजून एका बातमीविषयी आपल्याशी संवाद साधायचा आहे.